नमस्कार, मी निरंजन. बिहारमधली निवडणूक झाल्यानंतर आणि बिहारमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्होट चोरी झाल्यानंतर आणि बिहारमधली व्होट चोरीला जो इतिहास आहे, हरियाणामधल्या व्होट चोरीचा, कर्नाटकातल्या व्होट चोरीचा, महाराष्ट्रातल्या व्होट चोरीचा, मध्य प्रदेशमधल्या व्होट चोरीचा, या सगळ्यानंतर अखेर ज्या वेळेला लक्षात आलं की अशा पद्धतीने जर का निवडणुका होत असतील तर या निवडणूक नावाच्या प्रक्रियेलाच काही अर्थ उरलेला नाही. आणि म्हणून राहुल गांधींनी असं जाहीर केलं होतं की डिसेंबर महिन्यामध्ये दिल्लीत रामलीला मैदानावरती एक ठिय्या आंदोलन दिलं जाणार आणि देशभरातले नागरिक तिथे येतील. ज्या 12 राज्यांमध्ये यांना ती SIR ची हे करायची आहे, निवडणूक आयोगाला स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, त्या 12 राज्यांमधले नागरिक त्याच्यामध्ये सामील होतील. हे जाहीर केल्यानंतर खरं तर या सरकारची 56 इंच फाटली. आणि मग त्यांनी काय घडवलं तर राहुल गांधींचा निषेध करणारं एक पत्र 272 जणांना लिहायला लावलं. या 272 जणांमध्ये 16 न्यायाधीश आहेत, 123 निवृत्त ब्युरोक्रॅट्स आहेत आणि 133 निवृत्त सशस्त्र दलाचे अधिकारी आहेत. आता त्यात त्यांनी असं म्हटलंय की निवडणूक जिंकले जर का तर मात्र निवडणूक आयोग निष्पक्ष असतं, निवडणूक हरले तर मात्र निष्पक्ष नसतं. असं म्हणणं बरोबर नाहीये. पहिली गोष्ट, हे जे 272 दिवटे आहेत, या 272 जणांपैकी एकाने तरी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये व्होट चोरीचे जे पुरावे दाखवले त्या पुराव्यांचं उत्तर दिलंय का? ब्राझीलच्या बाईचं नाव 28 वेळेला, हे हरियाणामध्ये येतच कसं? ब्राझील मधली बाई, ती इथल्या मतदार यादीमध्ये तिचं नाव, तिचा फोटो येतो कसा? त्याचप्रमाणे हरियाणामधल्या या मतदार यादीमध्ये एका बाईचा फोटो 100 वेळेला अनेक स्त्री पुरुषांच्या नावाने येतो, फोटो एकच. याचं उत्तर या दिवट्यांपैकी एकांतरी दिलं का? नाही दिलं. पण याच्या विरोधात आंदोलन पुकारणं हा या देशाच्या संविधानाने या देशाच्या नागरिकाला दिलेला हक्क आणि अधिकार आहे. याच्या विरोधामध्ये यांच्या बुडाला इतकं बोचायचं काय कारण होतं? न्यायमूर्ती लोयांचा ज्या वेळेला खून झाला त्यावेळेला या न्यायाधीशांपैकी कोणी थोबाड उचकटलं होतं का? त्याचं अजिबात नव्हतं. या ब्युरोक्रॅट्स पैकी एकाने तरी काही बोललं होतं त्यावेळेला? कोणीच काही नाही बोललं. आणि हे सशस्त्र निवृत्त दलाचे अधिकारी, यांच्यापैकी किती जणांनी या लष्कराची वाट लावली ती काय अग्निवीर योजना आणल्यानंतर? याच्याबद्दल एकाने तरी बोललं? या लष्करी अधिकारी ज्या वेळेला OROPची मागणी करत होते, पेन्शनची, वन रँक वन पेन्शन, ही मागणी ज्या वेळेला केली जात होती त्यावेळेला याच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या युनिफॉर्मवरचे मेडल्स ओढून घेतले होते जंतर मंतरला. तेव्हा यांच्यापैकी कोणी बोललं होतं? तेव्हा यांचं एकाचही थोबाड उचकटलं नाही. आणि आता राहुल गांधींनी एक संविधानिक अधिकार असलेलं आंदोलन पुकारलं. उत्तर द्या ना. त्यांनी जे प्रश्न विचारले, ब्राझीलच्या बाईचा 28 वेळेला फोटो कसा आला, याचं ज्ञानेश कुमारनी उत्तर दिलं का? नाही दिलं. एका बाईचं स्त्री पुरुषांच्या नावासह 100 वेळेला नाव कसं आलं, याचं उत्तर दिलं का? नाही दिलं. एकाच घरामध्ये 400-400 जणांची नावं कशी आली, याचं काही उत्तर दिलं का ज्ञानेश कुमारनी? नाही दिलं. या सगळ्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग एकही प्रश्नाचं उत्तर देत नाही. या अधिकाऱ्यांपैकी एकही उत्तर देत नाही. पण आंदोलन पुकारलं तर लगेच यांच्या ढुंगणाखाली आग लागली. इतकं भाजायला लागलं. असा काय फायदा उचलतात हे सरकारचा? कोण आहेत ही माणसं? ही पत्र लिहिणारी माणसं कोण आहेत? याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचे एक रिटायर्ड जज आहेत, आदर्श कुमार गोयल आणि हेमंत गुप्ता. त्याच्यानंतर काही राज्यांचे हायकोर्टाचे फॉर्मर चीफ जस्टिस आहेत, रॉचे माजी प्रमुख रिसर्च अँड अनालिसिस विंगचे संजीव त्रिपाठी आहेत, NIAचे डायरेक्टर आहेत रिटायर्ड योगेश चंदर, नंतर RK पंचंदा युनेस्कोचे पूर्व डायरेक्टर ITBPचे होते, नंतर युनेस्कोचे रिटायर्ड डायरेक्टर आहेत किशोर राव. आता यांच्यापैकी
हे कोण आहेत ही माणसं? संजीव त्रिपाठी, ज्यांचं नाव मी आता तुम्हाला सांगितलं, रॉचे माजी प्रमुख, हे रिटायर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षात सामील झाले. भारताच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख हे रिटायरमेंट नंतर ताबडतोब भारतीय जनता पक्षात सामील होतात. आणि आता पत्र मात्र ते भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून लिहित नाहीत, ते रिटायर्ड रॉचा अधिकारी म्हणून लिहितात. हे लक्षात घेतलं पाहिजे. आदर्श गोयल हे जे एक चीफ जस्टिस आहेत, यांनी आता जे बनणारे चीफ जस्टिस आहेत, आदर्श गोयल हे जे जस्टिस होते सुप्रीम कोर्टामध्ये, रिटायर्ड आहेत आता ते, त्यांनी आता जे सुप्रीम कोर्टामध्ये चीफ जस्टिस बनणार आहेत त्या सूर्यकांतांवरतीच भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. आणि ज्यांच्यावरती भ्रष्टाचार आरोप केला ते आता चीफ जस्टिस बनणार आहेत. हे आदर्श गोयल. जस्टिस हेमंत गुप्ता. कोण आहेत हेमंत गुप्ता? हेमंत गुप्ता ज्यांनी हिजाबच्या बाबतीत कर्नाटकाच्या केसमध्ये या हिजाबच्या विरोधामध्ये निकाल दिला. हिजाब घालणं बंधनकारक नाही असं सांगितलं. या जस्टिस हेमंत गुप्ता यांनी कुंभमेळ्यामध्ये जे नागडे साधू फिरतात त्यांच्याबद्दल काही आक्षेप घेतला का? नाही घेतला. मुलींनी डोक्याला स्कार्फ नाही बांधायचा, डोकं उघडं ठेवायचं, केस मोकळे ठेवायचे, असं हे गुप्ता सांगतात. पण साधूंनी नागडं फिरावं रस्त्यावरती असं या गुप्तांना वाटतं. याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही तक्रारी आहेत. योगेश चंद्र मोदी हे जे NIAचे प्रमुख होते, यांच्याही बद्दल, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक आक्षेप आतापर्यंत नोंदवले गेले. हे सगळे ज्यांच्या विरोधामध्ये आक्षेप होते अशी माणसं आता पत्र लिहित आहेत राहुल गांधींना की संविधानिक अधिकार असलेलं आंदोलन करण्याचा तुम्ही करताय हे ढोंगीपणा आहे. म्हणजे संविधानिक मार्गाने आंदोलन करणं हा ढोंगीपणा आहे? या नालायकांनी तर महात्मा गांधींनाही ढोंगी म्हटलं असतं, भगतसिंगांना ढोंगी म्हटलं असतं. भगतसिंगांनी सांगितलं की आम्हाला हत्या कोणाचीच करायची नव्हती, सरकारला कांठाळ्या बसाव्या म्हणून आम्ही बॉम्बस्फोट केला तिथं. यांनी म्हटले तुम्ही बॉम्बस्फोट केला पण तुम्हाला कोणाची हत्या नव्हती करायची, म्हणजे तुम्ही ढोंगी आहात, असं हे भगतसिंगांना बोलले असते. त्यामुळे हे जे ब्युरोक्रॅट्स आहेत किंवा हे जे रिटायर्ड जजेस आहेत, रिटायर्ड डिफेन्स फोर्सेसचे, आर्म फोर्सेसचे अधिकारी आहेत, हे त्यांच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या वेळेला या सरकारने नालायकी केली, म्हणजे लोयांच्या बाबतीमध्ये झालं असेल किंवा OROPच्या बाबतीमध्ये झालं असेल, अधिकाऱ्यांना 1 रँक 1 पेन्शनच्या वेळेला, त्यावेळेला किंवा अग्निवीरच्या वेळेला यांच्या तोंडामधून एक शब्द उचकटला नाही त्या गोष्टीच्या विरोधात. याच्यावरून ओळखा की गोष्टी कशा घडवून घेतल्या जातात, करवून घेतल्या जातात. हे राहुल गांधी करू इच्छित असलेलं आंदोलन आधीच बदनाम करण्यासाठी म्हणून हा भारतीय जनता पक्षाचेच, आता भारतीय जनता पक्षात सामील झालेली ही जी माणसं आहेत त्यांच्यातर्फे हे केलं जात आहे. आणि असं कितीही करायचा प्रयत्न केला तरी या देशातल्या नागरिकाला या निवडणुकांचं वास्तव आता कळलेलं आहे, पूर्णतः कळलेलं आहे. तो फक्त रस्त्यावर उतरतो की नाही एवढाच देरी आहे. आणि तो रस्त्यावरती यावा त्याच्या हक्कासाठी, त्याच्या कर्तव्यासाठी, त्याचे संविधानिक अधिकार शाबूत राहावेत यासाठी तो रस्त्यावर यावा. म्हणून जर एक जन आंदोलन राहुल गांधी दिल्लीमध्ये बोलवत असतील तर यांच्या मनुवाद्यांच्या बुडाला आग लागणार. कारण हे सगळे जण सत्तेमध्ये मुळात आलेच हे निवडणुकाच्या चोऱ्या करून, आणि मग ही चोरी अशी देशभर आणि जगभर जर पसरणार असेल यांनी केलेली, कारण जगाने आता हे पाहिलंय ना, आता ब्राझीलच्या पंतप्रधानाला सुद्धा माहिती आहे की त्यांच्या देशातल्या एका मुलीचा फोटो भारतातल्या मतदार यादीमध्ये आहे, हे त्यांना सुद्धा आता माहित झालंय. आणि ब्राझीलला माहित झाल्यामुळे ब्रिक्स मधल्या सगळ्या देशांना माहित झालंय. ब्रिक्स मधल्या देशांना सगळ्यांना माहित झालं म्हणून आता युनायटेड नेशन्स मध्ये सुद्धा सगळ्यांना माहित झालेलं असणार की हे सगळे चोर आहेत, व्होट चोर. आणि म्हणून राहुल गांधींचं आंदोलन बदनाम करण्यासाठी म्हणून हे असले काहीतरी कुलगंड्या फॅब्रिकेट केल्या जात आहेत भारतीय जनता पक्षातर्फे. याला नागरिकांनी फसू नये. मी परत दरवेळेला सांगतो, राजकीय पक्षांपेक्षा
आपलं जास्त पणाला लागलेलं असतं निवडणुकांमध्ये. कारण आपण आपल्या आयुष्याची 5 वर्ष ही त्या मतदानातून देऊन टाकत असतो, त्या राजकीय विचारसरणीला, त्या राजकीय पक्षाला किंवा त्या निवडणुकीच्या जाहीरनाम्याला. त्या आपण अर्पण केलेल्या आपल्या आयुष्याच्या 5 वर्षावरती हे वरवंटा फिरवतात, ज्या वेळेला निवडणुकीत व्होट चोरी करतात. आणि म्हणून नागरिकांना हे माहीत होणं हे जास्त महत्वाचं आणि जास्त जरुरी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ लाईक करायला सांगा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.